मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे आणि या पहिल्या नॉमिनेशन कार्याअंतर्गत सागर कारंडे आणि तन्वी कुलते यांच्यामध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने काही सदस्यांवरती संक्रांत कोसळणार आहे. मित्रांनो, आज बिग बॉस मराठीच्या घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे आणि या नॉमिनेशन कार्याअंतर्गत जो सदस्य या घरामध्ये राहण्यास लायक नाही, पात्र नाही, त्या सदस्याचा पतंग कापून त्याला नॉमिनेट करायचं आहे. तर या कार्याअंतर्गत तन्वी कोलते ही थेट सागर कारंडे या सदस्यांवरती आरोप लावत म्हणते की सागर या घरामध्ये राहण्यास पात्र नाही आणि सागरचा पतंग ती कापते आणि नॉमिनेट त्याला करते. हे बघून सागर प्रचंड चवताळतो, खवळतो आणि थेट त्या तन्वी कोलतेची तो लायकी काढताना दिसतो. आता याच्यावरती तन्वी सुद्धा सांगते की मी नॉनसेन्स आहे. आता इथे सागर तन्वी कोलतेची अक्कल काढून तिला बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तन्वी कोलते सुद्धा मी तुझ्या आवाजाला घाबरत नाही असं म्हणून सांगताना दिसते. तर या पहिल्या नॉमिनेशन कार्याअंतर्गत सागर वर्सेस तन्वी असा आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे आणि बरंच काही या आजच्या नॉमिनेशन कार्यामध्ये घडणार आहे. कारण अजून बरेच सदस्य खुललेले नाही आहेत. प्रत्यक्ष हा जो टास्क आहे तो करायचा आहे, समोर सदस्याला नॉमिनेट करायचं आहे. त्यामुळे सागर सारखे बरेच सदस्य आज खवळणार आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने हा टास्क घेतलेला आहे आणि बऱ्याच सदस्यांवरती आजच्या दिवशी संक्रांत कोसळणार आहे. मित्रांनो, याच तन्वी कोलतेने काल दीपाली सय्यदला अक्षरशः ओक्साबोक्शी रडवलं. तर सागर कारंडे किस खेत की मुली आहे असं सांगायला हरकत नाही. तर बघूया आज कोण कोण सदस्य नॉमिनेट झाले, कुठल्या सदस्यांवरती आज या मकर संक्रांतीच्या निमित्ताने संक्रांत कोसळली, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? कोणकोणत्या सदस्यांनी नॉमिनेट व्हावं आणि कुठला सदस्य पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जावा असं तुम्हाला वाटतं, हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.